तुम्हाला पण के चिकन घरी बनवायचं आहे का? पण के सारखा क्रिस्प नाही आणता येत. मग आजची रेसिपी ही तुमच्यासाठी आहे, की कसं तुम्ही घरच्या घरी टेस्टी, क्रिस्पी के चिकन बनवू शकता. चला तर मग. आणि ही रेसिपी जर का तुम्ही फॉलो केली, तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी असे क्रिस्पी के चिकन आरामात बनवू शकतात. जे इतके खायला टेस्टी असतात ना, की तुम्ही पुन्हा-पुन्हा बनवत राहाल. सगळ्यात आधी मी असे चिकनचे मोठे-मोठे तुकडे करून घेतले आहेत. मी आता ते बाउलमध्ये टाकते. त्यानंतर आपण सगळे मसाले ॲड करूया. सगळ्यात पहिला रेड चिली पावडर, मग मीठ, मग आलं लसूणची पेस्ट, जिरं पावडर, कोरिएंडर पावडर, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो याच्यामुळे एक स्पाइस त्याच्यामध्ये ॲड होणार. त्यानंतर गरम मसाला आणि सगळ्यात शेवटी शेजवान चटणी. हे सगळं मी एक-एक चम्मच ॲड केलं आहे. आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. एकदा का हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं, की त्यानंतर हे मॅरिनेशनसाठी कमीत कमी 1 ते 2 तास ठेवायचं आहे आणि जर ओव्हरनाईट ठेवलं तर अजूनच उत्तम. त्यानंतर मी एका बाउलमध्ये 2 अंड आणि एका प्लेटमध्ये कॉर्नस्टार्च आणि मैदा घेतला आहे. मॅरिनेटेड चिकन तुम्हाला 2 वेळा अंड्यामध्ये आणि 2 वेळा कॉर्नस्टार्च आणि मैद्याच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे. हे 4 वेळा तुम्हाला करायचं आहे. असं केलं की त्याच्यामुळे जे मैदा आणि कॉर्नस्टार्चचं मिश्रण आहे, ते त्याला चांगल्या प्रकारे बाइंड होतं आणि तेवढंच तुमचं जे चिकन आहे, ते जास्त क्रिस्पी होतं. आता फ्राय करण्यासाठी मी फॉर्च्यूनचं सनफ्लॉवर ऑइल यूज करत आहे. फ्राय करताना तुम्हाला एक गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला चिकनला कधीही हाय फ्लेमवर फ्राय करायचं नाहीये. त्याच्यामुळे जी चिकनला आपण कोटिंग केलेली असते ती जळण्याची खूप शक्यता असते. म्हणून कधीही मीडियम फ्लेमवर फ्राय करा. आणि जर इंडक्शन यूज करत आहात, जसं की मी इंडक्शन यूज केलंय फ्राईंगसाठी, तर इंडक्शनवर तुम्ही नेहमी स्टर फ्रायवर ठेवा आणि टेम्परेचर 1000 टू 1200 वर ठेवा. 5 मिनिटं तेलात फ्राय झाल्यानंतर तुम्हाला असा गोल्डन ब्राउन रंग बघायला भेटेल. हे तुम्हाला कमीत कमी 10 मिनिटं तरी फ्राय करायचं आहे. एकदा का गोल्डन ब्राउन रंग दिसायला लागला, की त्याच्यानंतर अजून 5 मिनिटं ठेवून तुम्हाला हे प्लेटमध्ये काढायचं आहे. अशा प्रकारे आपले क्रिस्पी के चिकन रेडी आहेत. हे स्वादमध्ये तर खूपच लाजवाब होते आणि तुम्ही सुद्धा जर के चिकन लवर आहात, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल, तर माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक